Guys, my life, my rule. My style, my attitude. You love me or hate me. I don't care. सो चला मित्रांनो, मृण्मयी आणि कोण पाणी आहे मग स्प्राईट आहे. आम्ही आता आग वगैरे लावली चांगली आजूबाजूने आजूबाजूनेच लागतं. खाऊन पण लागते. टेस्टी एकदम बघ टेस्टी खतरनाक. तुझे एक हिरो बाकी तुझे समोर आखे झिरो न बनवीन तुलाच मी हिरो. हलू हलू नाच 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 अजून बनवली पण नाही, नंतर घ्यायचं होतं. मग कांदे कापतो नको घेऊ. गुड मॉर्निंग सगळ्यांना गाईज. नमस्कार. आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. आता 10:30 वाजलेत आणि आम्ही आत्ता उठलोय. रात्री 4:30 वाजले आम्हाला झोपायला, जसं तुम्ही लास्टचा ब्लॉग आमचा बघितला असेल. आणि आता अंड्याची भुर्जी चालू आहे सकाळ सकाळ आणि आम्हाला लवकरच शेतावर जायचं आहे कारण आज पोपटी बनवायची आम्हाला. त्या अगोदर उरणला पण जायचंय. उरणला बिरणला पण येणार नाहीये, तुझा कोणाला तरी घेऊन, कारण इकडे आपल्याला किराणा स्टोरवर मसाला मिळतात, त्याच्यामुळे उरण बिरणला याचा संबंध येत नाही. पण आता मी तरी जाणार नाही कारण मी सगळं घेऊन आलोय. कांदे दोन बस झालं जसं बघ करण्यापेक्षा. हो ना, काम कर कामच करून दिवस. चला सगळ्यांना गुड मॉर्निंग. माझी आंघोळ झाली आता आणि घसा बसलाय. काय माहिती काय थंडा नाही पिला काय नाही पिला, तरी पण जागरणामुळे बहुतेक झालं असेल ते. सो आता मी नाश्ता करतोय. अंड्याची भुर्जी आणि भाकरी केली आहे नाश्त्यासाठी. आणि ऑलरेडी खूप उशीर झाला यार, म्हणजे ऊन खूप लागते, म्हणजे जसं बघू शकतो बाहेर खूप जास्त ऊन आहे. आणि एवढ्या उन्हामध्ये आम्हाला आता जायला लागेल कारण ऑफकोर्स लेट झोपलो, त्याच्यामुळं मग आता उठलो लेट. सर सेजल चालली आता उरणला, ते काय सामान वगैरे आणेल, मसाले वगैरे आणायचे आहेत ते. आणि जाऊ आपण शेतावर मस्तपैकी पोपटी करूया आणि मजा करू. तुम्ही सर्व तर माझा आवाज जरा बसलेला आहे आणि कालपर्यंत मी जरा माणसात नव्हतं आलेलं, तर आता मी माणसात आलं गाईस. कालपर्यंत जनावरात होतीस? नाही, काल थोडं मला असं इंट्रोवर्ट फील होत होता ना, मग मी गप्प बसलेलो. रेडी नसती. चल खाली. नाश्ता केलास काय? नाही. तुझी घेतलीस आहे पातळ, मी खाणार आहे. चला मित्रांनो, नाश्ता करायला आहे तुम्ही पण. ते बस दिशा, तू पण तिकडे घे जा जा लवकर. ती बघ श्रेया पण आली आणि हिची अजून आंघोळ नाही म्हणून मी. हे कधी फोडले गाईस, हे खायला या तुम्ही पण. नंतर मी देणार नाही हा. तर आता ऍक्च्युली आम्हाला लेट झालंय जायला, म्हणजे इथंच दीड वाजलेत. सो तिकडे जाऊन चिकन वगैरे मॅरिनेट करून वगैरे मडके वगैरे भरून काय अर्थ नाही, कारण ऑलरेडी उशीर झालाय. सेजलने इकडे मॅरिनेट पण केलं चिकन, आणि मॅरिनेट करताना मी दाखवू शकलो नाही कारण आपला एक ब्लॉग मला अपलोड करायचा होता इंस्टावर. सकाळपासून टाइमपास केला, जाम करत आहे. दही टाकलीस काय? सगळा चाक. मस्त छान तिखट बरोबर तिखट आहे एकदम. नाही काहीच गरज नाही. म्हणून मी इकडं मडका भरते पोपटीसाठी. याची ड्रेसिंग सेन्स बघा गाईज. ट्रॅक पॅन्ट, शर्ट, काय बनियन, एकदम छप. एकदम छप. मेन इंग्रेडियंट आहे पोपटीचा. पोपटीचा आपला बेसिक वालाच्या शेंगा, वालाच्या शेंगा, तुरीच्या शेंगा, मटर पण टाक, मेदल्याच्या शेंगा, अंडी, चिकन, मके. हा, हे या शेंगा एकदम भारी लागतात, एकदम सुंदर शेंगा लागतात. त्यांची चव एकदम गावठी आहेत एकदम. भारी वाटते. आपल्याला अंडी धुवायचे. चला गाईज, आपला आता अर्ध्यापेक्षा जास्त तर मडकं भरून झालंय आता. अजून चिकन भरून अख्खा. आणि आमच्याकडे सामान खूप आहे कारण आम्ही 1 किलो चिकन घेतलंय, 9 अंडी घेतलेली त्याच्यामध्ये. आता बटाटी पण टाकणार आहोत, परत 3 प्रकारच्या शेंगा आहेत आपल्या, पाला आहे. एवढं सगळं आपण त्या पोपटीमध्ये ऍड केलेलं आहे ऑलरेडी.
चला गाईज 2 वाजले 2 आणि आम्ही अजून इथेच आहोत सगळीजण. जायचं आहे का नाही? मग त्यांनी स्वतःहून जायचा. मग चला गाईज आम्ही निघतोय आता. मडका वगैरे इथूनच भरून घेतला आम्ही कारण ऑलरेडी लय लेट झालं, जामच लेट झालं जायसाठी. जाऊया आता. आणि सांगतोय तुम्हाला आता एकदम सिरियस कंडिशन. एवढं ऊन लागतंय ना, त्याच्यामध्ये आमचा अजून धांगडधिंगा इथं चालूच आहे. त्याच्यामुळे पूर्ण घामाघूम झालं. त्याच्यामध्ये ब्लॅक टी शर्ट, एवढं प्रखर ऊन 2 वाजताचं. विचार करा तुम्ही काय हालत होणार आहे. आणि आता आग लावायची आम्हाला, म्हणजे चूल लावायची पोपटीसाठी. तिकडे किती गरम होईल विचार करा तुम्ही. सो आता भात तर शिजायला ठेवला आहे सेजलनी इकडे किचनमध्ये एका बाजूला. सगळं इथूनच शिजवून घेणार आहे. इथं चिकन पुलाव शिजतोय. चला मित्रांनो, तर मृण्मयी आणि श्रेया गेलेत पुढं मडकं घेऊन. मडकं म्हणजे पोपटीचं मडकं घेऊन. आणि युतिकाताई सेजल येणार आहे मागून. आणि दिशा, मी आणि ॲडी आम्ही 3 जण इथं आहोत. आणि आत्या. आता 4 जण आम्ही पुढे जाणार आहोत इथून. एक्सायटेड आहात? एक्सायटेड? तुम्ही आहात एक्सायटेड? हो, एक्सायटेड? मी नाही. मी पण आहे. चला आपण जाऊ. मस्तपैकी थंडा बिंडा घेतलाय आम्ही आता. आणि इथं मला नलिनाथचा फोन आला असं 100%. श्रेया पेंडा बघा काहीच पेंडा घेतला आम्ही. पेंड्याला आम्ही आता हिला लेंड्या तुझी होली करू काय? आया आया परत आपण आपल्या लोकेशनवर आलो होता शेतावर आत्याच्या. आणि आपण लास्ट टाइमला इकडे पोपटी केलेली, तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल. आपला जो लास्ट टाइमचा ब्लॉग तुम्ही जर बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा, कारण आपण 2 वेळा इकडे पोपटी केली आहे. दोन्ही ब्लॉग मी याच्यावर अपलोड केले. एक वेळा मी आमच्या मयूर सरांसोबत आलेलो, डॉक्टर आहेत त्यांच्यासोबत. आणि एकदा आम्ही सगळे कझिन लोकांनी केलेली. तर सगळ्यांच्या मम्म्या वगैरे सगळेजण आलेली. सो आत्ता तिकडनं लाकडं उचलते आता. आणि या पिशवीमध्ये ताडगोळे वगैरे घेतलेत. आत्यांचं झाड आहे ताडगोळ्याचं, मग तिथून असतात घरी त्यांचे ताडगोळे वगैरे. सो चला जाऊया आता. जास्त वेळ घेत नाही तुमचा मी. ऊन तर एकदम मजबूत लागतोय, पण आजूबाजूचा जो परिसर आहे ना त्याच्यामुळं एवढं जाणवत नाही. कारण झाड आहेत आजूबाजूला आणि इकडे वारा पण लागतोय. बाजूलाच बीचसुद्धा आहे. तुम्हाला माहिती असेल आपण आत उरण प्लाझाला आता नागावमध्ये, उरण नागावमध्ये. सो आत्यांची 2 शेतं आहेत. सो एक शेत आहे ते मोठं आहे मागे, पण त्या साईडला झाडं वगैरे नाही आहे. त्याच्यामुळं मग आम्ही या छोट्या शेतामध्ये पोपटी करतो. आणि दरवेळेला आम्ही इथंच करतो. सो इथे एकदम ॲडव्हेंचरस रूट आहे. असं काय नाही, मजा येईल आता. कारण अशा ह्या परिसरामध्ये ना जेवण बनवून खायला एक वेगळीच मजा असते. सो एक पाण्याचा स्रोत असताना इथे झरा वगैरे छोटा, ते एकदम मजा झाली असते. पण आता नाही, ते पावसाळ्यामध्ये असतं. इथे नाही आहे ते. उचलतं शेण्या हाताने. तो ओले असतील मग. नाही सुकलेले आहेत. शेण आहे शेण. शी नोज व्हॉट शेण इज. शेण म्हणजे काय श्रेया? तुम्हाला काय याची ड्रेसिंग सेन्स बघा यार, अशी पाहिजे ड्रेसिंग. रॅपर. मी आईचा लाडका म्हणून तब्येत चांगली आहे. बाबा ही बघ. दिशा नाईस टॉप. पण आता तू गेले 50 रुपये. 50 रुपयाचा नाही आहे. राहू दे. तोच खोदत होतो तो निघत नाही. चला थंबनेल साठी चल आगला म्हणून मी डिसाइडेड नाही. पण लवकरच जाणार आहेत. ट्रिप करण्यात काहीच लोक. आपण पण करूया ट्रिप मोठीवाली एकदम मस्त. खूप दिवस झाले ट्रिप नाही केली यार, कंटाळा आलाय. दुबईला डायरेक्ट. इकडे तिकडे आम्ही बघत नाही. काहीच हे लोक जेव्हा ट्रिपचा बोलत तेव्हा मी काय बोलत नाही, कारण का मला माहिती आहे ही लोक मला नेत नाही. माझा बोलून काय अर्थच नाही. देखो देखो मुझे छोड़ ना, तुला बोल मैं रहूंगा अकेले में मुझे लेके चलो ना. ही काहीतरी चावला. ही बोलत नाही ना, की गाणी बिनी काही नाही, काही बहाणे काढते. काहीतरी चावला बोलली. ताते विंचू चावला असेल. हे चला घ्या रे बाबा नो.
इफ यू नो यू नो. हा मामेटाच आहे ना मी ए, याला फॉइल पेपर लावायला पाहिजे गाईज. हे बघा काय झालं तुला. मी अशी काठी फिरवली आणि अजून काय पण शेणी ती बघ एकदम लेम होता. डायरेक्ट तू आमच्या आल्यावर शोधा बघते ना, आल्यावर आम्ही जाता गेला टाकणार नाही. हाऊ मच मिनिट्स? सेल्फी झाली बिचारीची आता डोकरी झाली. चला गाईज आमची होळी पेटलेली आहे आता. सेकंड टाइम होळी पेटली आमची. चिकन काय हौलू बाय तुझ्या दिशा हाच बाय चेहऱ्यावर हसू ठेव. हा आता कसं प्लीज आवाजच नाही आला. भात काढल्यावर हातात तो बैलही खातात. पाणी आहे मग स्प्राईट आहे. नाही पाणी हल्लाय तो. स्प्राईटची कोलॅबरेशन. मी करते आवाज कमी आहे ना. मला स्प्राईट आहे कारण ते आम्ही ताड फुलं आणायला आलोय. गाईज दीपू दादा आता चाललाय. चालू काहीच लढाईला येतं काय नाही. आणि पहिल्यांदा असं झालंय मडकाच फुटला आमचा पूर्ण एवढे. तुला कॅप्शन भेटला पोपटी लावलेली मटका फुटला. अरे पण आपण पहिल्यांदा झालंय असं. पाण्यात टाका त्याच्या म्हणजे तू वाफून जाणार. अरे यार शिट यार मॅन. होईल 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 लागला वरतून लावा लावा. होईल पण मडकाच फुटलाय. गाईस ताडगोळे आता गरमीमध्ये सगळ्यात जास्त मिळणारा फ्रूट आहे. आईस ॲपल बोलतात इंग्लिशमध्ये याला. आणि जाम भारी लागते, एकदम गोड आहे, लवकर भेटत नाही, भारी एकदम. पण आमचा मडका फुटला यार. पण शिजेल. आम्ही आता आग वगैरे लावली आहे चांगली आजूबाजूने. आजूबाजूनीच लागतं. खाऊन पण लागते गाईज या ताडगोळा खायला. तर मजबूत आग लागली आहे. आणि ऍक्च्युली आम्हाला पाण्याची कमतरता इकडं, पण थंड पाणी जेव्हा पोटात जातं ना तेव्हा एक नंबर वाटतं इकडं. त्यांना आणायला सांगितलंय. प्यास प्यास लागते प्यास. हे मी लावले आणि आता हा बघा आले. एकच घेऊन आला हा, एकच. आणि मग तिथून ऑर्डर पण दिली म्हणून मी ब्लॉग काढ. माहिष्मती साम्राज्य. या दोघी जणी आल्यात आता भात घेऊन. भात शिजवून आणलं इथं. चललास ना दोन्ही साईडून तुट. नाही नाही तिकडनं कर असा कर. होईल होईल. हा कर कर काय कर एवढा गरम आहे. ओय तो दुसरा बाजूला कुठं टाकायचं सांग मला. याच्यावर ये साईडला बघा सगळ्यांनी. पडला तर त्याच्यावर नाव घेणार, तुमच्यावर नाव घेणार. तुम्ही मध्ये हा ठेव ना त्याच्यात एक पत्र. एकदम चॅलेंजिंग सध्या चालू आहे. कसा काय काढायचा मडका सगळेजण विचार करतात. एकदम चॅलेंजिंग टेस्टी एकदम. बघ टेस्टी ए खतरनाक. वाव श्रेया एकदम श्रेया बोलू काय या. अरे गावठी खाना. गावठी शेंगा शिजत नाही. शेंगात नाही शिजल्या. शेंगा नाही खाऊ नका. शेंगा आपण घरी जाऊन परत उकडू. गाडी चालवत होतो तेच वाटलं. हे घ्या घ्या काय काढा. भारी. हे बघ चिकन तसाच खालचा. आतला चिकन आपण घरी जाऊन फ्राय करू शकतो. आमचा मडका फुटल्या मुलं आम्हाला मडक्याने शिकार घात केला आमचा. गाईज आमची पोपटी झालेली आता. सो ऑनेस्टली सांगतोय मडका फुटल्यामुळे ना शिजलं नाही आतमधलं, वरचं शिजलंय. सो आता आम्ही ते शिजवायला जाऊ घरी
आणि बाकीचं पुलाव भात इथं आणलाय तो खाऊन घरी जाऊ. चला गाईज, आपला आता डिश रेडी आहे. सो आम्ही सगळेजण बसलो आता इकडे खायला मस्तपैकी शेतामध्ये. तुम्ही पण या जेवायला. यशला फोनच नाही केला ना. गाईज आता आम्ही एक ग्रुप फोटो काढतोय मस्तपैकी. मेरे फोटो को सीने से या चिपका ले सया फेविकॉल से. फोटो मला आवडते तुझे एक हिरो बाकी तुझे समोर आखे झिरो न बनवीन तुलाच मी हिरो. हलू हलू नाच 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 नाच. चला मित्रांनो, आमचं आता सगळं झालंय. आम्ही निघालो तर घरी जायला आणि झोप आली ॲक्च्युली, कारण आज वुमेन्स डे सुद्धा आहे. तर आम्हाला संध्याकाळी पिरवडला जायचं आहे थोडं. तर बघूया, म्हणजे मिळाला वेळ तर जाईन, नाहीतर नाही पण जाणार. दमलो आहे खूप जास्त आणि एडिट पण करायचे आहेत व्हिडिओ, पूर्ण आहेत कामं आहेत बरीच. मला जायचं पण एका ठिकाणी, त्याच्यामुळं सगळीजणं गेली पुढे, मी एकटाच राहिलो मागे. आत्ता एक मागे आता ती येते टोप घेऊन. सो चला घरी जाऊया. Guys, my life, my rule, my style, my attitude. You love me or hate me, I don't care. झालं पानसट. सेजल पण निघाली. मला ना काहीतरी गोड खायचा मन होते. हां तुझंच. येस. मला प्राकले सेजल, श्रेया पण निघाली, सेजल पण निघाली. गाईज, ही क्रीम दीदीने आणलंय. ती आहे 550 रुपयाची. ती नाही सॉरी 525 आहे. याच्यात काय आहे तरी ते त्याच्यासाठी हेल्दी खायला लागतं. हां तू मोठी झालीस ना, तू तुझ्याकडे झालीस ना का तू पण घेशील बघ. बाय बाय बाय, चाललेत घरी. दीदी हाणशील ना येताना. हाणशील आणशील. हाणशील कशाला. बाय 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 बाय. दीपूला मला गाडी शिकव ना. सहलीला जायचा, जायचा सहलीला. मला नाही हे, येत, सहलीला गाणी जा. नाचू. ओय दीपूला मला गाडी शिकव ना. चला ठीक आहे चालेल. हा, उद्या उद्या उद्या. मला येते हे, मला एवढा येते. उतर पहिले, उतर आणि जर पहिले, उतर. गटारात गेली तर. मस्त आम्ही आता घरी येऊन कुकर पोपटी बनवली आणि आता खतरनाक. एकदम येडे चालले. तर मित्रांनो, आपल्या चॅनलवर एक तात्या विंचू नावाचं एक पेज आहे. तर त्याच्यासाठी, त्या सबस्क्रायबरसाठी माझ्या दिशा खास मेसेज देणार आहे, कारण त्याला दिशा खूप आवडते. तर गाईज, किती दिवसापासून मी बघते दीपूदाच्या व्हिडिओवर यूट्यूबमध्ये कोणतरी तात्या विंचू म्हणून आहे. तो कमेंट करते की मला दिशाला बघायची आहे, दिशाला बघायची आहे, दिशाला बघायची आहे. सो आता मी आलेलो आहे तात्या विंचू. तर कसं आहेस तू, असं सपोर्ट करत राहा आणि असे चांगले चांगले कमेंट करत राहा सर्वांनी. आणि या व्हिडिओच्या खाली मला तू सांग की तू कसा आहेस, पर्सनली सांग. आणि काय नाही, असं सपोर्ट करत राहा दीपू दादाला. कोण आहेस विचार तू. हा, आणि तू कोण आहेस हे आधी सांग ब्लॉगच्या खाली. तू खरं मध्ये कोण आहेस ते सांग. चला गाईज, आजचा ब्लॉग मी इथेच एंड करतोय. नाही, मला वाटतं मी वुमेन्स डेचा घ्यायला पाहिजे. हा चला guys, आपण बाय बाय. आपण ते मिनी ब्लॉग मध्ये घेऊया. हा ब्लॉग इथपर्यंतच होता. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर या ब्लॉगला नक्की लाईक करा. चॅनलवरती नवीन असणार तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या. बाय गाईज.